नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण पार्टनरशिप फायनल अकाउंटचा पहिला प्रॉब्लेम आपण सोडवून दाखवणार आहोत. काल जे दोन भाग होते त्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा आपण फॉर्मॅट पाहिला. आता प्रत्यक्ष आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करणार आहोत. यासाठी तुम्हाला तुमच्याकडे जी वही आहे वहीमध्ये तो प्रॉब्लेम लिहून घ्यायला हवा. मी या व्हिडिओमध्ये तो प्रॉब्लेमची जो प्रॉब्लेम आहे तो टाकतोच आहे, तो स्टॉप करून तो लिहून घेऊ शकतात किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक देतो की त्या ठिकाणी तुम्ही ते पुस्तक डाउनलोड करू शकता. जर तेही जमत नसेल तर कमेंट्समध्ये तुम्ही ईमेल आय डी टाका. त्या ईमेलवरती तुम्हाला ते जे टेक्स्ट बुक आहे बोर्डाचं ते पाठवलं जाईल. आता मी जो प्रॉब्लेम घेणार आहे तो प्रॉब्लेम आहे ह्या पहिल्या युनिटमधील पहिलाच प्रॉब्लेम आहे तो सोडून दिलेला. त्याचा पेज नंबर 24 आहे. म्हणजे जे बोर्डाने जे टेक्स्ट बुक आणलेलं आहे ऑनलाईन बाजारात, तर त्यामधील 24 नंबर पानावरती पहिला प्रॉब्लेम तुम्हाला सोडून दाखवणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ या ठिकाणी स्टॉप करून हे जे आता मी पेज समोर टाकलेलं आहे किंवा तुमच्याकडे जर PDF स्वरूपात पुस्तक अवेलेबल असेल तर त्या पुस्तकातला ह्या पान नंबरवरला प्रॉब्लेम आधी वहीत लिहून घ्या. मग ते ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट आखून घ्या आणि मग व्हिडिओ पाहायला सुरुवात करा. व्हिडिओ एकदा समजून घ्या. एकदा समजून घेतल्यानंतर त्या पद्धतीने एंट्री आपण करू शकतात. अशा पद्धतीने आपल्याला नेहमी कृती करायची आणि यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला घरबसल्या अशा प्रकारे अकाउंटचा अभ्यास करता येईल. आपल्याला जर एखादी गोष्ट समजली नाही तर तो व्हिडिओ पुन्हा पुन्हा मागे घेऊन पाहता येईल, पुन्हा पुन्हा ऐकता येईल. तर जे बाहेरून करत आहेत कॉलेज अशासाठी एक सुवर्ण संधी आहे. तर चला आपण सुरू करूया. पहिल्या प्रॉब्लेमचं नाव आहे क्षमा आणि दया आणि क्षमा. ठीक आहे. तर प्रॉब्लेममध्ये आधी प्रॉब्लेम वाचतो मी. दया आणि क्षमा. दया अँड क्षमा आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस इन द रेशिओ ऑफ 1:1. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ॲडिशनल इन्फॉर्मेशन प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्सिंग. या ठिकाणी दया आणि क्षमा हे दोन पार्टनर आहेत. या दोघांचा बिझनेस आणि त्यांचा नफा वाटणीचा रेशिओ एका सेट म्हणजे समान. तर खाली ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. तर ट्रायल बॅलन्समध्ये स्टॉक दिलेला आहे. स्टॉक आपण ट्रेडिंगला लिहितो. बिल रिसिबल दिलेलं आहे ते असेटला लिहितो. वेजेस सॅलरी दिलेलं आहे, वेजेस नाव पहिलं आहे ते ट्रेडिंगला लिहितो. डेटर्स दिलंय ते असेटला लिहायचं आहे. बॅड डेट हा लॉस आहे तो प्रॉफिट अँड लॉसला लिहायचा आहे. परचेस आहे ट्रेडिंग अकाउंटला लिहायचं आहे. मोटर कार दिलंय ते असेटला लिहिणार. मशिनरी आहे असेटला लिहिणार. त्यानंतर ऑडिट फी आहे ती प्रॉफिट अँड लॉसला लिहिणार. सेल्स रिटर्न आहे ते सेलमधून मायनस करणार. डिस्काउंट दिलंय प्रॉफिट अँड लॉसला लिहिणार. बिल्डिंग दिलंय ते असेट साईडला लिहिणार. त्यानंतर कॅश ॲट बँक आहे ते असेट साईडला लिहिणार. त्यानंतर 10% इन्व्हेस्टमेंट म्हटलंय ते असेट साईडला लिहिणार. ॲडव्हर्टाइजमेंट म्हटलेलं आहे ते आपण प्रॉफिट अँड लॉसला लिहिणार. त्यानंतर रॉयल्टी आहे ती ट्रेडिंग अकाउंटला लिहिणार. जनरल रिझर्व्ह लायबिलिटी आहे कॅपिटल अकाउंटला लिहिणार आपण. क्रेडिटर्स लायबिलिटी साईडला लिहिणार. RDD प्रॉफिट अँड लॉसला लिहून देणार. सेल्स ट्रेडिंगला लिहिणार. आउटस्टँडिंग वेजेस आहे ती लायबिलिटी आहे ती लायबिलिटी लिहिणार. आणि परचेस रिटर्न जे दिलंय ते परचेसमधून मायनस करणार. आणि डिस्काउंट दिलाय क्रेडिट साईडला तर तो प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहायचा आहे. आणि ॲडजस्टमेंट दिलेले आहेत काही. एक आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक दोन ठिकाणी लिहितात. एक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि असेट साईडला. डेप्रिशिएशन म्हटलेलं आहे बिल्डिंग आणि मशिनरीवरती 5% आणि 3%. ते डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट कसं करते मी तुम्हाला दाखवणंच आहे. बिल रिसिबल इन्क्लुडेड डिसऑनर बिल ही ॲडजस्टमेंट आहे ती पण तुम्हाला सांगणार आहे. गुड्स वर्थ ₹1000 टेकन बाय दया हा पार्टनरने जे गुड्स घेतले त्याची एंट्री आहे ते पण सांगणार आहे. त्यानंतर 5वी ॲडजस्टमेंट आहे 1800 बॅड डेट आणि 5% RDD. त्यानंतर 6वी ॲडजस्टमेंट आहे गुड्स 6000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स. अशा प्रकारच्या 6 ॲडजस्टमेंट या पहिल्या प्रॉब्लेममध्ये आहेत. आणि हा प्रॉब्लेम सोडत असताना मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगतो आहे. जर समजलं नाही तर व्हिडिओ मागे घेऊन तो पुन्हा तुम्हाला पाहता येईल. आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या वहीमध्ये हा प्रॉब्लेम व्हिडिओ पाहतानाच प्रॉब्लेम समोर असला पाहिजे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एकदा समजून घेतला की मग वहीमध्ये
तो सोडवायला सुरू करायचा. जर काही अडचण आली तर तसं तुम्ही आपल्याला कमेंट्समध्ये कळू शकता. तर कमेंट्समध्ये मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये याची पुस्तकाची लिंक तर देतोच आहे. त्या पद्धतीने आपण हा पहिला प्रॉब्लेम सोडूया. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा सोडून पहा. मी खात्री देतो की तुम्हाला हा प्रॉब्लेम व्हिडिओ नीट समजून घेतला की लगेच तो सोडवता येईल. समजला नाही तर पुन्हा पुन्हा तो व्हिडिओ पहा आणि एकदा समजला की तो वहीमध्ये सोडवा. अशा पद्धतीने आपण कृती करत गेलो की तुम्हाला घर बसल्या प्रॉब्लेम कसे सोडवायचे ते लगेच लक्षात येईल. तर चला आपण पाहूया आता प्रत्यक्ष वहीवरती कसं सोडवायचं ते आपण पाहूया. या स्क्रीनवर जो प्रॉब्लेम दिसतोय तो प्रॉब्लेम आपण आज सोडवणार आहोत. तर हा व्हिडिओ स्टॉप करून आपण हा प्रॉब्लेम लिहू शकतात. सर्वप्रथम जर आपण स्टॉप केलं तर ट्रायल बॅलन्स लिहिता येईल. त्याच्यानंतर खाली पुढे पुढे स्क्रीन जशी जाते पुढे ॲडजस्टमेंट आहेत त्या ठिकाणी आपण स्टॉप केला की आपल्याला ॲडजस्टमेंट दिसतील. आता पुन्हा पाहू शकतात ट्रायल बॅलन्सचं पिक्चर समोर आहे डिस्प्लेवर. आता ॲडजस्टमेंटचं आहे. वहीमध्ये लिहून घ्या. आपण आता सोडवायला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण या ठिकाणी जे अकाउंट दिले त्याचं सॉर्टिंग करून घेऊया. म्हणजे कोणता अकाउंट, कोणता आयटम कोणत्या अकाउंटला. आता हा जो स्टॉक आहे आपल्याला माहिती आहे 11वीमध्ये आपण शिकलो की स्टॉक हा ट्रेडिंग अकाउंटला लिहितो. त्यानंतर बिल रिसिवेबल ही आसेट आहे. वेजेस आपण ट्रेडिंगला लिहितो. डेटर ही आसेटला आहे. बॅड डेट आपण प्रॉफिट अँड लॉसला लिहितो. त्यानंतर परचेस दिले, परचेस पण आपण ट्रेडिंगला लिहितो. मोटर कार आहे ती आसेटला लिहितो. मशिनरी आहे आसेटला लिहितो. ऑडिट फी प्रॉफिट अँड लॉसला लिहितो. सेल रिटर्न आपण सेलमधून मायनस करतो. त्यानंतर डिस्काउंट आहे हा प्रॉफिट अँड लॉसला लिहितो. बिल्डिंग आसेट साईडला लिहितो. कॅश आसेट साईडला लिहितो. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट आसेट साईडला लिहितो. त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉसला लिहितो. त्यानंतर रॉयल्टी आहे ही ट्रेडिंगला लिहितो. रॉयल्टी म्हणजे आपण पेटंट्स एखाद्या वस्तूचं पेटंट घेतलं असेल तर त्याचा मोबदला आपण त्या संशोधकाला देतो, त्याला रॉयल्टी म्हणतात. म्हणजे आपल्याला वस्तू बनवण्यासाठी एक शोध विकत घ्यावा लागतो आणि त्या शोधाचा मोबदला म्हणजे रॉयल्टी. म्हणजे हा खर्च डायरेक्ट प्रोडक्शनशी रिलेटेड आहे. डायरेक्ट संबंध प्रोडक्शनशी येतो, उत्पादनाशी येतो, म्हणून हा ट्रेडिंग अकाउंटला लिहितो आपण. आता हा जनरल रिझर्व आहे. हा म्हणजे दरवर्षी नफ्यातून साचत गेलेला जो नफा आहे तो आहे. तो पार्टनरला द्यायचा असतो, पार्टनरच्या मालकीचा असतो, म्हणजे लोकांचाच असतो, म्हणून ती लायबिलिटी आहे. कॅपिटल हे बॅलन्सेस म्हणून आपण कॅपिटल अकाउंटला लिहिणार. त्यानंतर पुढे दिलेलं आहे लायबिलिटी, हे आपण क्रेडिटर दिलं आहे ते लायबिलिटी लिहिणार. RDD आहे तो प्रॉफिट अँड लॉसला लिहिणार. सेल पण ट्रेडिंगला लिहिणार. आउटस्टँडिंग वेजेस दिलेलं आहे. या ठिकाणी वेजेस नाही तर फक्त आउटस्टँडिंग वेजेस आहे. तर आउटस्टँडिंग असेल तर त्याची एकच एंट्री करायची, ती बॅलन्स शीटला ही लायबिलिटी असते. परचेस रिटर्न परचेसमधून मायनस करणार आहेत प्रॉफिट अँड लॉस. ट्रेडिंग जो पुढला आयटम आहे डिस्काउंट तो लिहिणार आहोत प्रॉफिट अँड लॉसला. अशा पद्धतीने ह्या ज्या दिलेल्या अकाउंट आहेत ते वेगवेगळ्या अकाउंटला होतील. त्यानंतर ह्या अकाउंटला खाली दिलेल्या ॲडजस्टमेंट जे आहेत त्या ॲडलेस केल्या की हा आपला प्रॉब्लेम पूर्ण संपेल. त्यानंतर इथं दिलेलं आहे क्लोजिंग स्टॉक, हा ट्रेडिंगला लिहायचा एकदा आणि दुसरी एंट्री त्याची असेटला करायची. फक्त मांडायचा आहे तो ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि असेट साईडला. नंतर डेप्रिशिएशन दिलं आहे बिल्डिंगला आणि मशिनरीला. म्हणजे या ठिकाणी बिल्डिंग आहे याला ॲडजस्टमेंट आहे. मशिनरी आहे मशिनरीला ॲडजस्टमेंट आहे. आपण त्याला खुणा करून घेतल्या म्हणजे आपल्या लक्षात येईल एंट्री करताना. त्यानंतर बिल रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर बिल. आता बिल रिसिवेबलला पण ॲडजस्टमेंट आहे, त्याला खून करून घेतली. त्यानंतर आहे गुड्स 1000 टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज. दयानी 1000 रुपयाचा माल पर्सनल यूजसाठी घेतलेला आहे. तर ही पर्सनल एंट्री आहे, ही पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटला होणार. ही एंट्री कॅपिटल अकाउंटला होईल. त्यानंतर राईट ऑफ म्हटलेलं आहे 1800 बॅड डेट, RDD 5%. तर याचा इफेक्ट हे दोन्ही आयटम हे 1800 रुपये आणि हे 5% हे दोन्ही डेटर्समधून वजा करायचे आहेत. म्हणजे डेटरला ॲडजस्टमेंट आहे आणि तिथून वजा केल्यानंतर हे पुन्हा
एकदा प्रॉफिट अँड लॉसला घ्यायचे आहेत, म्हणजे ॲसेट साईडला आणि प्रॉफिट अँड लॉसला घ्यायचे आहेत. त्यानंतर गुड्स 6000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. माल विकलेला आहे 6000 रुपयाचा, त्याची एंट्री झालेली नाही, म्हणजे सेल वाढतोय, म्हणून ट्रेडिंग अकाउंटला आपल्याला सेलमध्ये हे ॲड करायचे आहेत. आता सेल वाढला म्हणजे आपली कस्टमरकडील उधारी पण वाढेल, म्हणजे डेटर्स पण वाढेल, म्हणजे आपल्याला हे डेटर्समध्ये पण ॲड करावं लागेल. डेटर्समधून कोणताही आयटम लेस करण्यापूर्वी जे आयटम ॲड करायचे ते आधी ॲड करावे लागतात, म्हणजे हे 6000 आधी ॲड होतील, मग हे 2 आयटम त्यातून लेस होतील. ॲडजस्टमेंटचा क्रम जरी उलटा असला तर एंट्री करताना आपल्याला अगोदर हे जे 6000 हे डेटरमधून वजा करायचे आहेत, मग 1800 आणि 5% त्यातून मायनस करायचे. तर चला आपण आता हे एंट्री आपण सॉर्टिंग झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पहिला आयटम दिसतोय स्टॉक. हा कुठं घ्यायचा आहे? ट्रेडिंग अकाउंटला. आता आपण जे आखून घेतलेलं आहे हे ट्रेडिंग अकाउंट, तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचं आहे टू ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक. आता अमाऊंट किती आहे ओपनिंग स्टॉकची? 65,000, म्हणजे 65,000 रुपये हे आउटरला लिहायचे आहेत. आउटरला कोणत्या रकमा लिहायच्यात की ज्याला कोणती ॲडजस्टमेंट नसते त्या लिहायच्यात. ज्या आयटमला ॲडजस्टमेंट आहे ती इनरला लिहायचं आणि त्यानंतर ॲडजस्टमेंट नंतर ते बाहेर लिहायचं आहे. आपण पहिली एंट्री केलेली आहे स्टॉकची, ट्रेडिंग अकाउंटला पहिली एंट्री झालेली आहे. त्यानंतर आहे बिल रिशेबल, हे असेटला लिहायचं आहे, परंतु इथं आपण स्टार केलं आहे म्हणजे याला ॲडजस्टमेंट आहे. तर चला आपण अगोदर ते असेट साईडला लिहूया. या ठिकाणी बॅलन्स शीट आहे, बॅलन्स शीटची ही असेट साईड आहे, ही जी आहे ही लेफ्ट हँड साईड जी असते म्हणजे डेबिट साईड किंवा लेफ्ट हँड साईड असते, त्या साईडला लायबिलिटी असते, राईट हँड साईडला असेट साईड असते. तर आपण आत्ताच पाहिलं आहे की पहिली असेट जी आहे ती सर्वप्रथम कोणती आहे? पहिली बिल्स रिशेबल 28,000, 28,000 रुपयाचे बिल रिशेबल आहे, परंतु त्याला ॲडजस्टमेंट दिलेली आहे. मग आपण अगोदर ते असेट साईडला लिहून घेऊया. बिल्स रिशेबल 28,000 इनरला लिहिलं आहे कारण त्याला ॲडजस्टमेंट आहे. तर चला आपण ॲडजस्टमेंट पाहू. ॲडजस्टमेंट काय आहे? तर ॲडजस्टमेंट आहे बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर बिल. 3 नंबरची ॲडजस्टमेंट तुम्ही समोर पहा. बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर बिल 3000. म्हणजे झालं काय? जे बिल आहे कस्टमरने आपल्याला जे कस्टमरवर आपण जे बिल तयार केलेलं आहे 28,000चं, त्यामध्ये 3,000 रुपयाचं बिल जे आहे ते रद्द केलेलं आहे, म्हणजे ते कॅन्सल होत आहे, त्याचे पैसे आपल्याला मिळालेले नाहीत, म्हणजे ते डिसऑनर झालेलं आहे. मग 28,000च्या बिलामधून 3,000चं बिल आपल्याला कॅन्सल करायचं आहे, म्हणजे वजा करायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला लेस डिसऑनर 3,000 वजा केले की आउटरला येतील 25,000, म्हणजे 28,000 मायनस 3,000. जे डिसऑनर बिल असतं ते नेहमी तिथून मायनस करायचं आणि त्याचा दुसरा इफेक्ट आपल्याला डेटर्समध्ये द्यायचा आहे. इथं मायनस केलं की डेटर्समध्ये ते ॲड होतं, म्हणजे हे जे लिहून घेतलेली उधारी असते ती कमी होते आणि असुरक्षित स्वरूपाची म्हणजे डेटर्स जी आहे ती उधारी वाढते. म्हणजे सुरक्षित स्वरूपाची जी उधारी आहे ती कमी होऊन असुरक्षित स्वरूपाची म्हणजे डेटर जी आहे अनसेक्युर्ड ती वाढते. हे सेक्युर्ड आहे, हे सेक्युर्ड लायबिलिटी आहे, ती अनसेक्युर्ड आहे. तर आपण या ठिकाणी पाहू शकता, हे समजण्यासाठी सांगितलं मी तुम्हाला सेक्युर्ड अनसेक्युर्ड. तर बिल रिसिबलची आपण एंट्री केलेली आहे. त्यानंतर पुढला आयटम पाहूया. पुढे आहे वेजेस अँड सॅलरीज 9,000. आता हे ट्रेडिंगला लिहिणार आहे, तर लिहिण्यापूर्वी ॲडजस्टमेंट आहे का इथं? वेजेसला नाही आहे, तर आपण डायरेक्ट आता ट्रेडिंगला आपण तो आयटम लिहिणार आहोत. वेजेस अँड सॅलरीज, तर त्याची अमाऊंट आहे 9,000. ते आपण डायरेक्ट आउटरला लिहिली कारण त्याला ॲडजस्टमेंट नाही आहेत. त्यानंतर पुढला आयटम पाहूया. पुढे आहे वेजेस अँड सॅलरी, नंतर सन्ड्री डेटर्स 1,32,500. तर याला आपण ॲडजस्टमेंट आहेत. हे डेटर्स
असेट आहे, तर आपण ते असेटला अगोदर लिहूया. सनरी डेटर्स 1,32,500. डेटर्स आहे 1,32,500. त्याला ॲडजस्टमेंट जे आहेत ते पाहून घेऊया आपण. तर पहिली ॲडजस्टमेंट त्याला नाही आहे, दुसरी डेप्रिशिएशन, तिसरी ॲडजस्टमेंट आहे बिल्स रिशेबल. आत्ताच सांगितलं की बिल रिशेबल डिसऑनर झालं की बिल रिशेबलमधून वजा करायचं आणि डेटर्समध्ये ॲड करायचं. तर चला आपण ॲड करूया. ॲड बिल रिसेबल डिसऑनर्ड 3,000 रुपये आपण ॲड करूया. 1,32,000 मध्ये 3 ॲड केले की 1,35,500 रुपये होतील. ते इनरला असलेले आहेत कारण अजून त्याला ॲडजस्टमेंट आहेत. अजून कोणत्या ॲडजस्टमेंट पाहूया आपण. त्यामध्ये 5 नंबरला जी ॲडजस्टमेंट दिसती, राईट ऑफ 1,800 ॲज बॅड डेट, मेंटेन RDD 5% ऑन डेटर्स. तर या ठिकाणी जे तुम्हाला दिसत आहे राईट ऑफ दिसत आहेत 1,800 बॅड डेट. याचा अर्थ होतो की 1,800 रुपयाची उधारी आपली बुडालेली आहे, म्हणजे हा लॉस आहे. म्हणजे डेटर्स म्हणजे उधारी, तर डेटर्स कमी झालेले आहेत म्हणून हे 1,800 रुपये आपल्याला मायनस करायचे आहेत, त्यातून वजा करायचे आहेत. पुढे दिलं मेंटेन RDD 5%. 5% उधारी भविष्यामध्ये ती बुडू शकते, म्हणून भविष्यातील धोका लक्षात घेऊन तो पण आपल्याला लॉस समजून आपल्याला डेटरमधून वजा करायचा. तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची कायमस्वरूपी की हे जे बॅड डेट आहेत ते वजा केल्यानंतर जी रक्कम डेटरची येते त्या रकमेवरती आपल्याला हे 5% काढायचे आहेत. म्हणजे डेटरची जी रक्कम दिलेली आहे वरती किती दिलेली आहे, ही रक्कम दिलेली आहे 1,32,500. तर याच्यावर 5% नाही काढायचे. हे जे दिलेले आहे 1,32,500 याच्यावर 5% न काढता नियम काय आहे की हे जे बॅड डेट दिलेलं आहे ॲडजस्टमेंटमध्ये ते वजा केल्यानंतर जी रक्कम येते त्याच्यावर हे 5% काढायचे आहेत. आणि मग हे दोन्ही वजा करण्यापूर्वी यामध्ये डिसऑनर बिल ॲड होतं. अनरेकॉर्डेड सेल असेल तर ते पण ॲड होतं. तर या उदाहरणामध्ये अनरेकॉर्डेड सेल आहे. गुड्स 6,000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पाहू शकता 6 नंबरची ॲडजस्टमेंट, गुड्स ऑफ ₹6,000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड. म्हणजे अनरेकॉर्डेड सेलची एंट्री आहे, तर हे सुद्धा आपल्याला डेटरमध्ये ॲड करायचं आहे. म्हणजे हे 2 आयटम ॲड झाल्याशिवाय पुढे लेस करायचं नाही. लेस अनरेकॉर्डेड सेल किती आहे ते 6,000 रुपये आहे, ते याच्यामध्ये आपण मिळवूया. म्हणजे याची बेरीज होईल आता 1,41,500, म्हणजे 1,41,500 याची बेरीज होईल. सर्वप्रथम आपण काय केलं, डेटर्स लिहून घेतले, त्यामध्ये बिल रिशिबल डिसऑनर 3,000 ॲड केले, त्यानंतर अनरेकॉर्डेड सेल होतं 6,000 ते ॲड केले, बेरीज झाली 1,41,500. आता जे लेस करायचं आहे ती 5वी जी ॲडजस्टमेंट आहे, 5वी ॲडजस्टमेंट राईट ऑफ 1,800 ते वजा करायचे. तर ते वजा करूया. लेस बॅड डेट. आता बॅड डेट आहे 1,800. बॅड डेट आहे 1,800. तर आपण पाहू शकता क्रमवारीने अगोदर आपण 2 आयटम ॲड केलेत, नंतर बॅड डेट वजा करतोय. आता यातून बॅड डेट वजा केल्यानंतर अमाऊंट येईल 1,39,700. 1,39,700 रुपये येते. आणि मग पुन्हा आता जे मगाशी ठरल्याप्रमाणे पुढे ॲडजस्टमेंट होती 5% RDD वजा करायचा. तर 5% RDD काढायचा. आता 5% RDD काढताना आपल्याला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला डेटरच्या ह्या रकमेवर नाही काढायचा, 1,32,500 न काढता आपल्याला कशावर काढायचा, हे 2 सगळे ॲडजस्टमेंट झाल्यानंतर बॅड डेटपर्यंत ॲडजस्टमेंट झाल्यानंतर बॅड डेट वजा केल्यानंतर जी रक्कम येते 1,39,700 त्यावरती आपल्याला 5% रक्कम काढायची आहे. तर 1,39,700 1,39,700 रुपये जी रक्कम आलेली आहे त्यावरती आपण 5% आपण अमाऊंट काढूया.
तर पाहूया किती ती 7 5 35 5 45 आणि 3 48 5 त्रिक 15 15 आणि 4 19 5 1 5 आणि 1 6 ती आलेली आहे 6,985. आपण या ठिकाणी पाहू शकता आपण 5% RDD कॅल्क्युलेट केला तो आला आहे 6,985. 6,985. आता काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी मायनस करूया. आता ॲडजस्टमेंट संपल्यात. आता आउटरला रक्कम लिहायची आहे. 0तून 5 गेले 5 राहिले, 9मधून 8 गेले 1 राहिला, 17 8. या ठिकाणी आपल्याला त्याची वजाबाकी करायची आहे आणि रक्कम ती आउटला लिहायची आहे 7. $1,32,715 रक्कम येते. तर या ठिकाणी पुन्हा समजून घेऊया. सगळ्यात सुरुवातीला आपण डेटर पाहिलं 1,32,000. डेटरला ॲडजस्टमेंट होत्या. ॲडजस्टमेंट नंबर 5, ॲडजस्टमेंट नंबर 6, ॲडजस्टमेंट नंबर 3, 5 आणि 6 अशा 3 ॲडजस्टमेंट डेटरला होत्या. तर त्यातली तिसरी ॲडजस्टमेंट होती बिल्स रिसिबल इन्क्लुडेड डिसऑनर बिल. तर बिल डिसऑनर म्हणजे बिल कॅन्सल झालं, डेटर्स वाढलं. आपण बिल रिसिबलमधून हे वजा केले आणि डेटरमध्ये मिळवले. त्यानंतर हे 6,000 रुपये अनरेकॉर्डेड आहे, एंट्री झालेली नाही, त्याला अनरेकॉर्डेड म्हणतात. तर हे 6,000 रुपये आपण डेटर्समध्ये ॲड केले. ते सेलमध्ये पण ॲड करणार आहोत आणि आपण डेटरमध्ये ॲड केले. म्हणजे 6,000 आणि हे 3,000 रुपये आपण डेटर्समध्ये ॲड केले. आणि त्यानंतर हे 1,800 मायनस केले आणि मग 5% RDD यावरती काढला. 1,39,700 5% काढले. 6,985 ते वजा केले आणि मग बाहेर रक्कम आली 1,32,715. आता आपण डेटर्सपर्यंत एंट्री करत आलो होतो. पुन्हा एकदा डेटर्सपासून कंटिन्यू करूया. पुढे दिलेला आहे बॅड डेट. आता बॅड डेट हा जो आयटम आहे हा आपल्याला प्रॉफिट अँड लॉस लिहायचा आहे. तर प्रॉफिट अँड लॉस लिहिणार कुठं, तर ट्रेडिंग अकाउंट हे जे आहे ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस हा कंटिन्यू एकत्रच आहे. तर आपण काही वळी सोडून या ठिकाणी लिहूया टू बॅड डेट. आता हा बॅड डेट ट्रायल बॅलन्समधला आहे. तो ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला बॅड डेट आपल्याला लिहायचा आहे 1,000 रुपये. ते इनरला लिहायचे आहेत कारण त्यामध्ये अजून बॅड डेट आहेत. ते आपण आत्ता काढले होते. ॲडजस्टमेंटमध्ये दिले होते 1,800 आणि RDD दिलेली होती. तर आपल्याला जे ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले आहे बॅड डेट ते याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले बॅड डेट 1,000 ॲड करायचे आहेत आणि ॲडजस्टमेंटमध्ये जे 5% RDD आपण कॅल्क्युलेट केलेली आहे ती पण या ठिकाणी ॲड करायची. ती होती 6,985. ह्या तिन्ही ॲटमची बेरीज करायची आपल्याला आणि यातून एक ॲटम वजा करायचा असतो. तो म्हणजे क्रेडिट बाजूला जो RDD असतो तो त्यातून वजा करायचा असतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता RDD 1,800 आहे. तो ह्या तिन्ही ॲटममधून वजा करायचा. आपण काय केलं, सगळ्यात सुरुवातीला ट्रायल बॅलन्समधला बॅड डेट घेतला, नंतर ॲडजस्टमेंटमधला बॅड डेट घेतला, नंतर 5% RDDची आपण कॅल्क्युलेट केली ती घेतली. या तिन्हींची बेरीज करूया. तिन्हीची या ठिकाणी बेरीज लिहायची आहे. तिन्हीची बेरीज येते 9,785. तिन्हीची बेरीज लिहिल्यानंतर यातून एकच आयटम लेस करायचा. लक्षात ठेवायचं कधी पण, तर तो म्हणजे ही जी क्रेडिट साईडला RDD दिलेली ट्रायल बॅलन्समध्ये दिलेली RDD वजा करायची. मग आता ट्रायल बॅलन्समध्ये दिलेली RDD आहे 1,800. ट्रायल बॅलन्समध्ये जी RDD तिला आपण काय म्हणतो ओल्ड RDD 1,800 आपण याच्यातून मायनस करूया. तर आपण बॅड डेमधून ओल्ड RDD वजा केला 1,800 आणि मग आउटरला आले 7,985.
आता यानंतर आपण पुढे कंटिन्यू करूया. डेटर्स नंतर आपण बॅड डेट लिहिलं. आता परचेस आहे. परचेस आपण टी म्हटलंय म्हणजे ट्रेडिंग अकाउंटला लिहिणार आहोत. तर परचेसला ॲडजस्टमेंट इथं खाली परचेस म्हणून कुठल्या प्रकारची ॲडजस्टमेंट नव्हती. तर क्रेडिट बाजूला आपण त्याचा रिटर्न्स जे आहे ते पाहायचं. इथं आहे परचेस रिटर्न 4000. तर हे 4000 ह्या परचेसमधून आपल्याला वजा करायचे आहेत. कधी पण लक्षात ठेवायचं परचेस जे आहे त्याचं रिटर्न त्याच्या ऑपोजिट साईडला म्हणजे क्रेडिट साईडला असतं आणि हे जे सेल आहे सेलचं रिटर्न हे डेबिट साईडला असतं. ऑपोजिट साईडला रिटर्न आपल्याला सापडतं. तर अगोदर आपण हे परचेसेस डेबिट साईडला लिहूया. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहायचे टू परचेसेस 1,48,000 रुपये आहेत. त्यानंतर लेस, आता यातून लेस काय करायचं आपल्याला, रिटर्न लेस करायचं. तर रिटर्न किती दिलेलं आहे इथं, परचेस रिटर्न दिलेले आहेत 4000. तर ते आपण त्यातून मायनस करूया 4000. तर 1,48,000तून 4000 रुपये गेले की 1,44,000 रुपये आउटरला येतात. अशा पद्धतीने परचेसची ॲडजस्टमेंट झाली. पुढे पाहूया मोटर कार. आता मोटर कारला आपण स्टार्ट केला नाही म्हणजे ॲडजस्टमेंट नाही, ती असेट आहे. डायरेक्ट असेट साईडला ते आपल्याला लिहिता येईल. मोटर कारची रक्कम आहे 68,68,000 रुपये. त्यानंतर पुढला आयटम पाहू शकतो आपण मशिनरीची किंमत दिलेली 1,14,800. त्याला आपण स्टार्ट केलं म्हणजे त्याला ॲडजस्टमेंट आहे. तर मग मशिनरीला ॲडजस्टमेंट आहे. तर मशिनरी ही असेट आहे, ते अगोदर आपण इनरला लिहूया. मग काय ॲडजस्टमेंट आहे ती पाहू. इनरला लिहून घेतल्यानंतर मशिनरी 1,14,800 आपण इनरला लिहिले. आता ॲडजस्टमेंट पाहूया. तर यामध्ये ॲडजस्टमेंट नंबर 2लाच आहे डेप्रिशिएट बिल्डिंग अँड मशिनरी 5% अँड 3% रिस्पेक्टिव्हली. म्हणजे बिल्डिंगवरती 5%, मशिनरीवरती 3% डेप्रिशिएशन काढायचं. तर डेप्रिशिएशनने असेटची किंमत कमी होत असते, म्हणजे आपल्याला ती असेटवरती 3% काढून ते त्यामधून मायनस करायचेत आणि ते लॉस असतो म्हणून आपल्याला प्रॉफिट अँड लॉसला डेप्रिशिएशन म्हणून लिहायचं आहे. तर चला आपण लेस करूया. लेस 3% डेप्रिशिएशन 3%. आता याच्यात 3% काढायचे आहेत आपल्याला. आता याच्यात 3% जर काढले तर किती रेट पाहूया आपण. 3% 1,14,800 गुणिले 3 करूया 8,24. ते येते 3,444. 3% डेप्रिशिएशन 3,444 आलं. 1,14,800 मधून ते मायनस करूया. मग आउटरला येतील 1,11,356. मशिनरी आहे 1,14,800. त्याच्यात 3% काढले 3,444, ते मायनस केले आणि मग आउटरला रक्कम आली 1,11,356. आता हे जे 3,444 आहे याचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसला द्यावा लागेल, कारण हा लॉस आहे. तर आपण प्रॉफिट अँड लॉसला म्हणूया टू डेप्रिशिएशन. आता 2 डेप्रिशिएशन आहे म्हणून मी याला अंडरलाईन करतोय आणि त्याच्या खाली नाव लिहितं पहिलं मशिनरी. आता मशिनरीचं आपण काढलेली आहे अमाऊंट 3,444. अजून बिल्डिंगवर सांगितलेलं आहे तर ते नाव लिहून ठेवतो. डेप्रिशिएशन काढल्यानंतर आपल्याला तिथं रक्कम लिहिता येईल. त्यानंतर पुढे आहे ऑडिट फी. ऑडिट फीला ॲडजस्टमेंट नाही. ऑडिट फी हा किरकोळ खर्च आहे, तो आपण प्रॉफिट अँड लॉसला लिहित असतो. कोणता आयटम कुठं लिहावा हे जर समजत नसेल तर माझे पहिले 2 व्हिडिओ आहेत, त्या व्हिडिओमध्ये किंवा ह्याच पुस्तकामध्ये पान नंबर 16, 17, 18मध्ये याचे फॉर्मॅट दिलेले आहेत. ट्रेडिंगला कोणते घ्यायचे आहेत, प्रॉफिट अँड लॉसला कोणते आणि बॅलन्स शीटला काय घ्यायचं ते पहा आणि मग तुम्हाला समजेल कोणता आयटम कुठं घ्यायचा. तर ऑडिट फी प्रॉफिट अँड लॉसला घ्यायचं आहे, ते घेतले. त्यानंतर पुढे दिलेलं आहे सेल रिटर्न. आता सेल रिटर्न लिहिण्यासाठी आपल्याला अगोदर सेल लिहावं लागेल. आता सेल लिहूया आपण. सेल ट्रेडिंगला लिहितात. क्रेडिट बाजूला सेल आहे 2,85,500. तर सेल आहे 2,85,500. सेलला ॲडजस्टमेंट होती गुड्स 6,000 वेअर सोल्ड, नो एंट्री वॉज मेड. एंट्रीच झालेली नव्हती 6,000ची. तर आपले सेल एंट्री झालेली नसेल तर आपल्याला एंट्री करून घ्यावी लागेल.
म्हणजे एंट्री करावी लागेल, म्हणजे आपल्याला सेल वाढवून घ्यावं लागेल, म्हणजे ॲड करावं लागेल अनरेकॉर्डेड सेल. अनरेकॉर्डेड सेलचे 2 इफेक्ट होतात. एक म्हणजे सेलमध्ये ॲड करतो आपण आणि दुसरा म्हणजे डेटर्समध्ये ॲड करतो. 2 ठिकाणी ॲड करतो, एक सेलमध्ये आणि डेटर्समध्ये. तर याची बेरीज या ठिकाणी आपल्याला खाली लिहायची आहे. 2,91,500. यातून आपल्याला ते रिटर्न मायनस करायचे, सेल रिटर्न वजा करायचे आहेत. तर सेल रिटर्न आपण आत्ताच पाहिलं, सेल रिटर्नची अमाऊंट आहे 2,000. तर आपल्याला या ठिकाणी ते 2,000 रुपये मायनस करता येतील. 2,000 रुपये मायनस केल्यानंतर आपल्याला ती रक्कम आउटरला लिहायची आहे. ती येते 2,89,500. अशा पद्धतीने आपण सेल लिहिला. सेल 2,85,500 होता, त्यामध्ये ॲडजस्टमेंट होती 6वी अनरेकॉर्डेड सेलची. ते 6,000 ॲड केले, बेरीज 2,91,500 आली. त्यातून सेल रिटर्न मायनस केले, ते 2,000 रुपये आले. ते 2,000 रुपये मायनस केल्यानंतर आउटरला रक्कम आली 2,89,500 रुपये. चला आता पुढे जाऊया. पुढे सेल रिटर्न नंतर पुढे आहे डिस्काउंट. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, डिस्काउंट आहे 2,300. डिस्काउंटला ॲडजस्टमेंट नाही, म्हणून आपण ते या ठिकाणी जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे त्या ठिकाणी आपण लिहूया. टू डिस्काउंट आहे 2,300. तो आपण डिस्काउंट या ठिकाणी लिहिलेला आहे. त्यानंतर डिस्काउंट नंतर आहे बिल्डिंग आहे 75,000. बिल्डिंगला आपण स्टार केलं आहे, म्हणजे त्याला पण ॲडजस्टमेंट आहे. तर आपण बिल्डिंग लिहूया असेट साईडला लिहूया आपण बिल्डिंग 75,000 रुपये. त्याला ॲडजस्टमेंट होती, ॲडजस्टमेंट नंबर 2 डेप्रिशिएट बिल्डिंग अँड मशनरी 5% आणि 3%. आपण 3% काढली, तर बिल्डिंगवरती 5% काढायचे. तर 75,000च्या 5% आपल्याला अमाऊंट या ठिकाणी लिहायची आहे. 5% डेप्रिशिएशन ते वजा करायचे आहेत. 75,000 डिवाइड बाय 100 मल्टिपल बाय 5. ती अमाऊंट येते आहे 3,750. 3,750 म्हणजे आउटरला येतील 71,250. 3,750 आपण त्यातून मायनस केलेले आहेत. तर हे जे डेप्रिशिएशन आहे याचा दुसरा इफेक्ट, मगाशी जसा मशनरीचा आपण प्रॉफिट अँड लॉसला घेतला तसाच आपण या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसला लिहिणार आहोत. त्यासाठी आपण जागा पण सोडलेली आहे, तर त्या ठिकाणी लिहिणार आहोत 3,750. आता या दोन्हींची बेरीज करून बाहेर लिहूया. दोन्हीची बेरीज येते 7,194 रुपये. अशा पद्धतीने डेप्रिशिएशन लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढे जाऊया. पुढे पाहूया कॅश ॲट बँक. ही असेट आहे, याला कुठली ॲडजस्टमेंट नसते, ती डायरेक्ट आपण असेट साईडला घेतो. कॅश ॲट बँक. तर कॅश ॲट बँक आहे 12,000 रुपये, ते आपण लिहिलेले आहेत. त्यानंतर पुढे पाहूया. पुढे आहे 10% इन्व्हेस्टमेंट. ही असेट आहे, त्यावरती 10% व्याजदर आहे. आपण पैसे गुंतवलेले आहेत 20,000 रुपये. ती असेट आहे, त्यावरती व्याजाचा दर दिलेला आहे 10%. आणि ॲडजस्टमेंटमध्ये पाहायचं काही दिलं आहे का इन्व्हेस्टमेंटचं, तर ॲडजस्टमेंट दिलेली नाही, तरी देखील 10% दिलेत, म्हणजे ही ॲडजस्टमेंटच आहे. तर 20,000 रुपये आपण अगोदर असेट साईडला लिहूयात. इन्व्हेस्टमेंटची रक्कम दिलेली आहे, ठिकाणी पाहू शकता 20,000 रुपये. तर इथं आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 10% दिलेत, म्हणजे व्याजाचा दर दिला आहे. आणि इथं या ठिकाणी इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट दिलं आहे का पाहायचं. क्रेडिट साईडला इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट दिलं नाही, म्हणजे आपण अद्याप त्याचं व्याज मिळालं नाही. म्हणजे ते व्याज आपल्याला मिळणार आहे, म्हणजे ते आउटस्टँडिंग आहे, ॲक्रूड आहे, ते आपल्याला मिळणार आहे. तर ते आपल्याला 10% व्याज काढावं लागेल एका वर्षाचं. 20,000वरती एका वर्षाचे 10% 2,000 रुपये व्याज येईल. तर इन्व्हेस्टमेंट आपण लिहिली 20,000 रुपये. त्यात आपल्याला म्हणायचं आहे ॲड ॲक्रूड इंटरेस्ट
₹2000 ॲड करायचे. आउटस्टँडिंग इंटरेस्ट आहे हे ॲड केले की बाहेर लिहायचे आपल्याला ₹22,000. ₹22,000 लिहिले आपण. ₹2000 इंटरेस्ट काढलं आहे, ₹22,000 बाहेर लिहिलेत. त्यानंतर ते जे इंटरेस्ट आहे ते आपलं इन्कम असतं, म्हणून आपल्याला काय करायचं आहे ते प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला लिहायचं आहे. आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ₹2000. अशा पद्धतीने आपली इन्व्हेस्टमेंटची ॲडजस्टमेंट झाली. तशीच त्याच प्रकारे ॲडव्हर्टाइजमेंट एक आहे, त्याला पण तिथंच कंसामध्ये ॲडजस्टमेंट आहे. पेड फॉर 9 मंथ, म्हणजे हे ॲडव्हर्टाइजमेंटचे 4,500 जे आहेत ते 9 महिन्याचे पेड केलेले आहेत. आणि वर्षामध्ये 12 महिने असतात, 12 मंथ असतात. ही अमाऊंट आहे 9 महिन्याची. याचा अर्थ 3 महिन्याची अनपेड आहे. पेड अमाऊंट 9 महिन्याची म्हणजे 3 महिन्याची अनपेड. तर आपल्याला 3 महिन्याची शोधावं लागेल आणि 3 महिन्याची शोधून ते आपल्याला 4,500 ॲड करावी लागतील. तर मुळात हा आयटम कुठं लिहायचा आहे, तर तो लिहायचा आहे आपल्याला प्रॉफिट अँड लॉसला. तर आपण लिहूया टू ॲडव्हर्टाइजमेंट आहे 4,500. आता हा 9च महिन्याची असल्यामुळे 3 महिन्याची बाकी आहे, त्याला आपण तो आउटस्टँडिंग ॲडव्हर्टाइजमेंट. आता आपल्याला शोधायची कशी, तर 4,500 हे 9 महिन्याचे आहेत, म्हणजे एका महिन्याला किती ते शोधायचे, डिवाइड करायचे 9 महिन्याने. 9×5 = 45. ₹500 महिना, ₹500 महिना येते, गुणिले 3 महिने, 5 × 15, 1,500. 3 महिन्याचे 1,500 येतात. याचा अर्थ असा होतो की ₹500 महिन्याने 9 महिन्याचे 4,500 पेड केलेले आहेत. 3 महिन्याचे बाकी आहेत, बाकी रक्कम 3 महिन्याची येते 1,500. दोन्हीची बेरीज केली तर ₹6,000 आउटरला लिहायचे, म्हणजे 12 महिन्याचे ₹500 6,000 होतात. अशा पद्धतीने आपण ती कंसातली ॲडजस्टमेंट केली. तर आउटस्टँडिंग जे पार्ट आहे ती लायबिलिटी आहे, म्हणून ती लायबिलिटीसाठी लिहितो आपण आउटस्टँडिंग ॲडव्हर्टाइजमेंट. ही लायबिलिटी असल्यामुळे आपण लायबिलिटीसाठी लिहितो आउटस्टँडिंग ॲडव्हर्टाइजमेंट ₹1,500. याचा दुसरा इफेक्ट आपण लायबिलिटी साईडला दिला ₹1,500. त्यानंतर पुढे पाहूया. पुढे आहे रॉयल्टी. रॉयल्टी हे ट्रेडिंगला लिहितात. रॉयल्टीज ₹3,000. आपण रॉयल्टी ₹3,000 ट्रेडिंगला लिहिलेली. त्यानंतर लायबिलिटी क्रेडिट साईडला जाऊया. त्या ठिकाणी दिलं आहे जनरल रिझर्व्ह 14,500. ते आपल्याला लायबिलिटी साईडला लिहायचे आहेत. लायबिलिटी साईडला ते लिहायचे आहेत आपल्याला. लायबिलिटी साईडला लिहूया जनरल रिझर्व्ह 14,500. त्यानंतर पुढे पाहूया जनरल रिझर्व्ह नंतर कॅपिटल आहे ते आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बॅलन्सेस म्हणून लिहूया. ह्या ठिकाणी आपण कॅपिटल अकाउंट केलं आहे, तर ह्या ठिकाणी लिहायचं आहे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. तर या ठिकाणी दयाचा बॅलन्स आहे 1,60,000, क्षमाचा आहे 1,20,000. दयाचा आहे 1,60,000, क्षमाचा आहे 1,20,000. अशा पद्धतीने आपण ते बॅलन्स कॅपिटल अकाउंटला लिहिलेले आहेत. त्यानंतर कॅपिटल नंतर पुढे पाहूया. पुढे आहे क्रेडिटर. ही लायबिलिटी आहे, ही आपल्याला लायबिलिटी साईड जी आहे बॅलन्स शीटची त्या ठिकाणी लिहायची आहे. क्रेडिटर्स 98,000. पुढे आहे RDD, तो लिहून झालेला आहे. सेल पण आपण लिहिला. आउटस्टँडिंग वेजेस लायबिलिटी लिहायचे ₹700. आउटस्टँडिंग वेजेस ₹700. त्यानंतर परचेस रिटर्न आहे ते आपण मायनस केलेत. डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉसला लिहायचा आहे, पण हा क्रेडिट साईडला असल्यामुळे तो क्रेडिट साईडला लिहायचा आहे. बाय डिस्काउंट 1,800. तर अशा पद्धतीने आपण ट्रायल बॅलन्समधले सर्व आयटमची एंट्री केलेली आहे. तर आपण आता फायनली ॲडजस्टमेंट पाहूया. ॲडजस्टमेंटमध्ये पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. तर क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटला लिहितात आणि असेटला लिहितात. ट्रेडिंग अकाउंटला क्रेडिट बाजूला लिहितात. या ठिकाणी लिहायचं आहे ते क्लोजिंग स्टॉक हे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचे आहेत. क्लोजिंग स्टॉकची रक्कम आहे 40,000. आणि त्यानंतर आपल्याला असेट साईडला लिहायचं आहे क्लोजिंग स्टॉक ₹40,000.
त्यानंतर दुसरे ॲडजस्टमेंट पाहू आपण, डेप्रिशिएशन बिल्डिंग अँड मशिनरी. डेप्रिशिएशनच्या 2 इफेक्ट होतात, एक बिल्डिंगमधून वजा होतं, मशिनरीमधून वजा होतं आणि प्रॉफिट अँड लॉसला लिहिलं जातं. तर आपण या ठिकाणी पाहू शकतो, बिल्डिंगमधून आपण 5% मायनस केलेत, त्यानंतर या ठिकाणी वरती मशिनरीमधून 3% मायनस केलेत आणि 3% आणि 5% रक्कम आपण या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसला लिहिलेली आहे. पुढे बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर बिल, हे ॲडजस्टमेंट आहे. ही 2 ठिकाणी एक बिल रिसिवेबलमधून मायनस होतं आणि डेटर्समध्ये ॲड होतं. आपण या ठिकाणी पाहू शकता, आपण बिल्स रिसिवेबलमधून लेस केलेलं आहे 3000 आणि डेटर्समध्ये ॲड केलेले आहे. अशा 2 ठिकाणी त्याच्या ॲडजस्टमेंट होतात. त्यानंतर पुढे गुड्स वर्थ ₹1000 टेकन बाय दया. दया ही पार्टनर आहे. 1000 रुपयाचा माल दयाने स्वतःसाठी पर्सनल यूजसाठी घेतलेला आहे. म्हणजे हे दयाच्या कॅपिटलमधून मायनस होणार, म्हणजे ही दयाची ड्रॉइंग झाली. तर ड्रॉइंग ही कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला लिहितात. तर डेबिटला म्हणूया आपण टू ड्रॉइंग. आता ही कुठली ड्रॉइंग आहे? गुड्स, म्हणजे बिझनेसमधून गुड्स गेलेला आहे. बिझनेसमधून कोणत्याही कारणाने जर माल बाहेर गेला असेल तर आपण ट्रेडिंग अकाउंटला क्रेडिट बाजूला लिहित असतो, गुड्स टेकन बाय पार्टनर. तर किती रुपयाचा माल पार्टनरने घेतला आहे? 1000. तर पहिला इफेक्ट आपल्याला कुठं द्यावा लागतो? तर पहिला इफेक्ट आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहावा लागतो. सेल नंतर बाय गुड्स टेकन बाय पार्टनर ₹1000. आणि सेकंड इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या, जे कॅपिटल अकाउंट केलं आपण त्याच्या डेबिट साईडला गुड्स लिहायचं आहे. ज्या पार्टनरने घेतलं त्याच्या कॉलममध्ये दयाने घेतलं म्हणून ह्या दयाच्या कॉलममध्ये ते ₹1000 लिहिले जातील. असे 2 इफेक्ट याचे होतात. त्यानंतर 1800 पॅड डेप RDD हे आपण डेटर्समधून वजा केले आणि प्रॉफिट अँड लॉसला आपण ह्या प्रॉफिट अँड लॉसला बॅड डेपमध्ये दोन्ही ॲड केले. या ठिकाणी आपण 2 ॲड केलेले आहेत आणि डेटर्समधून हे जो डेटर्स आपण लिहिला होता त्या डेटर्समधून आपण ते ह्या डेटर्समधून आपण दोन्ही वजा केलेले आहेत. त्यानंतर पुढे आहे 6000 वेअर सोल्ड नो एंट्री वॉज मेड. तर अनरेकॉर्डेड सेल आहे, हे आपण सेलमध्ये ॲड केलं आहे आणि डेटर्समध्ये पण अनरेकॉर्डेड सेल म्हणून ॲड केलेलं आहे. अशा पद्धतीने प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2-2 एंट्री झाल्यात, म्हणजे आपला प्रॉब्लेम या ठिकाणी हा संपलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? तर आता आपल्याला हे फायनल करायचं आहे. याचा ट्रेडिंग अकाउंट टॅली करून आपल्याला याचा प्रॉफिट काढायचा आहे. तो इथे फॉरवर्ड करून प्रॉफिट लॉसचा प्रॉफिट काढायचा आहे. तो कॅपिटल अकाउंटला डिव्हाइड करून नंतर कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स या ठिकाणी लिहायचा आणि मग ते फायनल होऊन जाईल. ट्रेडिंग अकाउंटला प्रॉफिट शोधताना प्रॉफिट कसा काढायचा? तर डेबिट साईड आणि ही जी क्रेडिट साईड आहे ह्या डेबिट साईडच्या आउटर कॉलमची बेरीज करायची, क्रेडिट साईडच्या ह्या आउटर कॉलमची बेरीज करायची आहे. यातली जी मोठी बेरीज आहे त्या बेरीजतून छोटी बेरीज वजा करायची आणि मग तुम्हाला प्रॉफिट किंवा लॉस मिळतो. प्रॉफिट कधी होतो? जर ह्या साईडची बेरीज मोठी आली तर प्रॉफिट होतो तो इथं लिहायचा डेबिट साईडला. डेबिट साईड मोठी आली तर लॉस होतो, तो लॉस क्रेडिट बाजूला लिहायचा. म्हणजे सर्वप्रथम पहिली कृती काय करावं लागेल? आपल्याला ही बेरीज करावं लागेल. आता आपण बेरीज करूया. या सगळ्यांची बेरीज 2,89,500, 1000 आणि 2,89,500 अधिक 1000 म्हणजे 2,90,000, 2,90,000 अधिक 40,000 म्हणजे 3,30,500 बेरीज येईल. 3,30,500 ह्या साईडची बेरीज येईल आणि ह्या साईडची बेरीज केली आपण तर 65 आणि 9 74, 74 आणि 4 78, 78 1,28,000, 2,28,000 आणि 3 2,28,000 आणि 3 2,31,000 बेरीज येईल. ती आपल्याला 3,30,500 मधून मायनस करायची. म्हणजे 3,30,500 ही बेरीज मोठी आहे, क्रेडिट बाजूची आहे, म्हणून ती आपण दोन्ही बाजूला लिहून टाकली. आणि ह्यात 1 2 3 4 आयटमची जी बेरीज येईल ती बेरीज 3,30,500 मधून वजा करायची आणि जो डिफरन्स येईल त्याला आपण ग्रॉस प्रॉफिट म्हणणार आहोत. तर हा ग्रॉस प्रॉफिट येतो 1,09,500 म्हणजे 65,000, 9,000, 1,44,000 आणि 3,000 या चारींची बेरीज केली आणि क्रेडिट बाजूच्या बेरीजेतून म्हणजे 3,30,500तून वजा केले तर प्रॉफिट आला 1,09,500.
तर हे ट्रेडिंग अकाउंट टॅली झालं. त्यानंतर ट्रेडिंग अकाउंटवरून आपल्याला हा बॅलन्स इथं खाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला लिहायचा आहे. बाय ग्रॉस प्रॉफिट हा आपण ब्रॉड डाऊन करतोय, इथे कॅरेट डाऊन होतोय, तो आहे 1,09,500. इथं पण पुन्हा तीच प्रोसेस करायची आपल्याला. या ठिकाणी 1,09,500 अधिक 2,000 1,11,500 अधिक 1,800 1,12,000 1,13,300 1,13,300 ह्या साईडची बेरीज येते. ह्या साईडची 1,09,500 2,000 1,800 ह्या तिन्हींची बेरीज 1,13,300 येते. तर ह्या साईडची 7,985 1,200 2,300 6,000 7,985 7,194 6,000 ह्या सर्वांची बेरीज करायची आणि ह्या 1 2 3 4 5 आयटमची बेरीज केल्यानंतर ह्या 3 आयटमची जी बेरीज येते त्यातून ती वजा करायची. मग प्रॉफिट किंवा लॉस कळेल. तर प्रॉफिट कधी येईल? क्रेडिट बाजू जर मोठी असेल, ह्या साईडची बेरीज जर मोठी असेल तर प्रॉफिट येईल, तो इथं लिहूया. ह्या साईडची बेरीज मोठी आली तर लॉस येईल, तो इकडे लिहिला जाईल. या ठिकाणी जो प्रॉफिट येतो त्याला नेट प्रॉफिट म्हणतात. या ठिकाणी जो प्रॉफिट लॉस येतो त्याला नेट लॉस म्हणतात. तर ह्या साईडची बेरीज मोठी आलेली आहे, ती आहे 1,13,300 रुपये 1,13,500 क्रेडिटची बेरीज आहे. आणि डेबिटच्या बेरीजतून ती वजा केल्यानंतर दोन्हीमधला फरक येतो 88,621 रुपये. हा झाला आपला नेट प्रॉफिट. हा आहे नेट प्रॉफिट. आता हा जो नेट प्रॉफिट आहे तो दोन्ही पार्टनरच्या मालकीचा आहे, म्हणजे दया आणि क्षमा. तर आपल्याला ह्या दोन पार्टनरला तो रेशिओमध्ये वाटावं लागेल. आपण वरती रेशिओ पाहिला होता, त्यांचा रेशिओ होता 1:1. या ठिकाणी आपण प्रॉब्लेममध्ये पाहिलं होतं 1:1 रेशिओ. त्या रेशिओमध्ये त्याची वाटणी करायची, म्हणजे त्याची वाटणी समान होईल. तर त्याची वाटणी समान करताना त्याची वाटणी होते 44,310.5 आणि 44,310.5. ग्रॉस प्रॉफिट काढला, तो प्रॉफिट लिहिला. त्यानंतर आपण नेट प्रॉफिट काढला, तो रेशिओमध्ये या ठिकाणी वाटणी केली. त्यानंतर कॅपिटल अकाउंटला तो लिहिला. आता कॅपिटल अकाउंटला आपण बॅलन्स काढूया. आता बॅलन्स काढताना याची बेरीज करायची. बेरीज येते 2,04,311. इकडची बेरीज येईल 1,64,310 1,64,310 2,04,311. आता बॅलन्स काढूया आपण. बॅलन्स काढताना बॅलन्स ही जी क्रेडिटची बेरीज आहे 2,04,311, त्यामधून हे 1,000 वजा केले की राहतील 2,03,311. या ठिकाणी एकही रुपया नाही, त्यामुळे ही जी बेरीज आहे ही बेरीज म्हणजेच बॅलन्स. तर अशा पद्धतीने हे जे बॅलन्स आलेत हे कॅपिटल अकाउंटचे, तर ही लायबिलिटी साईडला कॅपिटल म्हणून लिहायचे आपल्याला. कॅपिटल अकाउंट दया आणि क्षमा. तर हे जे बॅलन्स आहे 2,03,311 1,64,310 हे दोन पार्टनरचे बॅलन्स लिहिले. आता हे सगळं लिहिल्यानंतर आपल्याला दोन्ही साईडची बेरीज करायची. दोन्ही साईडची बेरीज येते 4,82,321 4,82,321. दोन्ही साईडची बेरीज इक्वल येते, समान येते, म्हणजे हा प्रॉब्लेम पूर्णपणे टॅली झालेला आहे. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपण या ठिकाणी समजून घेतलेला आहे. यासाठी सुरुवातीला मी प्रॉब्लेम टाकलेलाच आहे, तो वहीमध्ये लिहून घ्या. हा व्हिडिओ पूर्ण समजून घ्या आणि त्या पद्धतीने सोडायला सुरुवात करा. जर समजलं नाही तर पुन्हा तो व्हिडिओ बघा, पुन्हा तो ॲटम त्या ठिकाणी व्हिडिओ रिव्हर्स घेऊन पहा आणि अशा पद्धतीने आपण समजून घेऊया. प्रॉब्लेम नंबर 2 पुढील भागामध्ये आपण सोडवूया. धन्यवाद. थँक्यू.